पश्चिम बंगालची भूमी पुन्हा एकदा रक्ताने माखली आहे. ज्या शुभेंदू अधिकारींनी ममता बॅनर्जींना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धूळ चारली, आता त्यांच्याच खास माणसाचा गेम करण्यात आलाय. शुभेंदूचे पीए चंद्रनाथ रथ यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा केवळ खून नाहीये, तर शुभेंदूंना दिलेलं थेट चॅलेंज आहे. पाहुयात काय आहे नेमका विषय. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. सोमवारी रात्री मध्यम ग्राम भागात हा थरार घडला. चंद्रनाथ रथ आपल्या कारमधून जात होते. अचानक बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी कारचा पाठलाग सुरू केला. गाडीचा वेग कमी होताच अंधाधुंद गोळीबार झाला. तब्बल 12 राऊंड फायरिंग. 4 गोळ्यांनी चंद्रनाथ यांचा वेध घेतला. रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा जागीच अंत झाला. तर त्यांचे सहकारी बुद्धदेव मृत्यूशी झुंज देत आहेत. चंद्रनाथ रथ हे केवळ पीए नव्हते, तर शुभेंदूच्या कोअर टीमचे चाणक्य होते. भवानीपूरमध्ये ममतांच्या पराभवात त्यांचा सिंहाचा वाटा होता. भाजपाची पाळेमुळे उत्तर 24 परगणामध्ये घट्ट करणाऱ्या या व्यक्तीने अनेकांच्या डोळ्यात खुपायला सुरुवात केली होती. शुभेंदू अधिकाऱ्यांचा आरोप आहे की हा एक वेल प्लॅन केलेला मर्डर आहे. 2-3 दिवस रेकी करण्यात आली होती. ममता बॅनर्जीचा भवानीपूरमध्ये पराभव झाला, त्यांचाच हा बदला आहे, असा दावा भाजपा नेत्याने केलाय. आता भाजपा आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत ममता आणि अभिषेक बॅनर्जींच्या अटकेची मागणी केली आहे. बंगालमध्ये लोकशाही नाही तर इस्लामिक स्टेट बनवण्याचं कारस्थान सुरू आहे, अशा शब्दात शुभेंदूंना आगपाकड केली आहे. दुसरीकडे टीएमसीने हे आरोप फेटाळले असले तरी सीबीआय चौकशीची मागणी स्वतःहून केली आहे. पण प्रश्न हाच आहे की बंगालमध्ये रक्ताचं हे राजकारण कधी थांबणार? शुभेंदूच्या चाणक्याची हत्या करून कोणाला कोणता संदेश द्यायचा आहे? राजकीय मतभेद जेव्हा हिंसेचं रूप घेतात तेव्हा लोकशाहीचा पराभव होतो. बंगालमधील ही घटना गुन्हेगारांच्या निर्ढावलेल्या मानसिकतेचं दर्शन घडवते. ही हत्या केवळ एका व्यक्तीची नाही, तर बंगालच्या कायदा सुव्यवस्थेवर झालेला मोठा प्रहार आहे. बंगालच्या मातीला रक्ताचा वास येऊ लागलाय. शुभेंदूच्या पीएची हत्या ही केवळ एक व्यक्तीची हत्या नाही, तर ती व्यवस्थेवर झाडलेली गोळी आहे. आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. ममता बॅनर्जींना याचं उत्तर द्यावंच लागेल. आज शुभेंदूंचा सहकारी गेलाय, उद्या कदाचित अजून कोणीतरी. बंगालमध्ये मतांची मोजणी संपली असली तरी मृतदेहांची मोजणी थांबायला तयार नाहीये. तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.